33 पर्यंत किती ऑलमोस्ट योग्य आहे. परेलचा विघ्न हरता ट्रॉलीचं हे बनवलेलं आहे. वाडीचा मोर्याची ट्रॉली आहे इकडे आणि गणपती बाप्पाची मूर्ती. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मन्नू ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, आज आपण परत एकदा चाललोय परेल नगरीमध्ये, ते पण अपडेटसाठी. आणि तिन्ही अपडेट तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये भेटणार आहे. गणेश अंकुल वर्कशॉप, अरुण दत्ते दादाचं वर्कशॉप आणि परेल वर्कशॉप, हे तिन्ही वर्कशॉपचे अपडेट देणार आज. तो ब्लॉग एंड पर्यंत बघा आणि खूप मजा येणार आजच्या ब्लॉग मध्ये. आणि पुढे पण अपडेट तुम्हाला देत राहणार. सो चला जाऊया फटाफट आणि ब्लॉगची सुरुवात करूया. आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया बोला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलोय परेल वर्कशॉपच्या गेटच्या बाहेर. सो चला जाऊया आतमध्ये आणि हा गेट आहे. सो चला जाऊया आतमध्ये आणि बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आतमध्ये आल्यावरती आपल्याला इकडे ईश्वर आर्ट दिसते, जो की आपण तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय की आपण नंतर दाखवू. सो सध्या आता तर नाही दाखवणार, नंतर दाखव. आणि इकडे एक ट्रॉली आहे, जो की आहे परेलचा विघ्न हरता. आणि इथे ते प्रभाग ठेवलेले आहे, जे की तुम्ही बघू शकता. सो आता ही जी ट्रॉली, आता पुढे पण बघूया काय काय बघायला भेटते. ते सगळं जाऊया पुढे. सो मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकतात अशा प्रकारचं आता काय काम चालू आहे आणि इथे पार्ट वगैरे आता बनवून ठेवलेलं आहे. सो इकडे ऑफिस आहे समोर, जो की तुम्ही बघू शकता खाली आहे. सो आता पुढे जाऊया, पुढे जाऊन बघूया. सो मित्रांनो, इकडे पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आता काय आपलं ट्रॉलीचं हे बनवलेलं आहे. आणि समोर पण पार्ट्स बघू शकतात, पार्ट ठेवलेले आहे, जे की आगमनचे आहे. सो आता ऑलमोस्ट इथे काम चालू आहे. सो आता पुढे जाऊया, तर चला जाऊया. सो मित्रांनो, इकडे तुम्ही काय बघू शकता, आता अशा प्रकारचे आता साचे ठेवलेले आहेत इथे. आणि इकडे पण आता साचा ठेवलेला आहे. स्वतः इथे काम चालूच आहे. आणि तिकडे आहे गणपती बाप्पाची एक मूर्ती, जो की तुम्ही बघू शकता. आपण तुम्हाला क्लोजनी दाखवतो, तर चला जाऊया तिकडे. सो मित्रांनो, इकडे तुम्ही आता बघू शकतात खेतवाडीचा 7वी गल्ली, खेतवाडीचा मोर्याची ट्रॉली आहे इकडे. आणि ह्याच्या पाठी एक्झॅक्ट बाप्पा आहे. सो आता आपण जाऊया बाप्पाकडे आणि तुम्हाला बाप्पाचा फेस आणि सांगूया. तर चला जाऊया बाप्पाच्या इकडे. सो मित्रांनो, ही आहे ती गणपती बाप्पाची मूर्ती, जो की खूप म्हणजे खूपच सुंदर आहे, जो की तुम्ही इकडनं बघू शकता. आणि खूप सुंदर आहे. सो ही कुठच्या ह्यानी बनवली आहे ते आपल्या कमेंट मध्ये तुम्ही लोक सांगा. आणि चला देऊया आता पुढे आणि पुढची अपडेट तुम्हाला देऊया. सो मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता चेंबूरचं समर्थची ट्रॉली इकडे उभी आहे. सो ही लास्ट ट्रॉली होती इकडची परेल वर्कशॉपच्या अपडेटची. आता आपण जाऊया पुढे आणि पुढची अपडेट देऊया. सो मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता हा हनुमानचा प्रभाग आता पण इकडेच आहे आणि तो वाला पण प्रभाग तिकडेच आहे. सो इथे काय अशा प्रकारचा आता साचा ठेवलेला आहे. आणि इकडे पण आता काम चालू आहे. बघा इकडे असा प्रकारचा आता साचा आहे. सो इथे आता काम चालू आहे. सो आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो, आता आपण तुम्हाला दाखवला परेल वर्कशॉपचा अपडेट. आणि आता आपण चाललोय गणेश वर्कशॉपकडे. तो पाऊस येते हळूहळू आणि आता आपण चाललोय. आणि हा तो जो हायवे, जो की तुम्हाला दाखवलेला. आणि मित्रांनो, जसं की तुम्हाला काही बघितलं असेल की कॅनडाचा राजाचं आगमन होतं. म्हणजे आगमन तर नव्हतं, म्हणजे नॉर्मली असं म्हणजे बाप्पाची मूर्ती इकडनं तिकडे शिफ्ट केली जाणार होती. तर 45 डेज लागणार होते त्या मूर्तीला शिफ्ट साठी. आणि आता आपण चालू आवाज मला नाही माहिती येतोय की नाही तुम्हाला लोकांना, कारण गाड्यांचा आवाज खूप येतोय. आता आपण जाऊया आणि डायरेक्ट आता आपण जाऊया गणेश सॉरी अरुण दत्ते वर्कशॉपच्या इकडे. तिकडनं मग त्यानंतर आपण जाऊया गणेश वर्कशॉप इथे. तो जाऊया फटाफट. आणि आता पाऊस पण येतोय, तो जास्त मी बोलू नाही शकत, डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आपण आता आलेलो अरुण दत्ताच्या वर्कशॉपच्या इकडे बाहेरच्या इकडे. आणि इकडे हा ब्रिज आणि तिकडे हॉटेल बोलतोय, काय बोलतो त्याला, पेट्रोल पंप आहे. त्या बाजूची एक्झॅक्ट गल्ली आहे, जो की त्या आपण मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं. तर आता आपण चाललोय आणि छत्री काय अशा प्रकारची आता लटकवलेली आहे. तर चला जाऊया फटाफट. आणि पावसाचं पाणी तर
भिजवलं चिकनने आपल्याला. तर तेजसला विचार काय बोलतो तेजस. हा काय हा काय बोलतो काय. बाकी मित्रांनो आता ना जल्लोष तुम्हाला बघायला भेटणार आहे. जसं की आपला हा एक भाऊचा ब्लॉग आलाय, ह्याच्यानंतर अजून एक ब्लॉग येणार आहे, तो नॉर्मल असणार आहे. आणि याच्या नंतर येणार ना तो एक बॅश आणि खूप भारी ब्लॉग असणार आहे. त्या ब्लॉग साठी भावाला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का जल्लोष पुन्हा एकदा चालू होणार आहे म्हणून. तर आणि नक्की यावेळीचा subscribe करून ठेवा. जल्लोष म्हणजे लयच वेगळा असणार आहे, म्हणजे विचारूच नका. कारण आता आपण चाललोय इकडे, आपण ऑलमोस्ट आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलो आहे. सो जाऊया फटाफट. आणि परेल वर्कशॉपचा अपडेट आपल्याला तेवढाच भेटला, कारण तिकडे मूर्ती होती पण हे लोक अलाव नाही करत होते दाखवायला. सो नेक्स्ट टाइम कधीतरी बघूया. तर आता आपण जाऊया आणि इकडची अपडेट तुम्हाला देऊया. तर चला जाऊया आणि बघा गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, फायनली वी हॅड रिस्टेज टू अरुण दादा वर्कशॉप. आणि इकडे आता खाली अशा प्रकारचा आता पावसाने आता चिखल करून ठेवलेला आहे. सो आता ऑफरोडिंग करूया आणि अपलोडिंग करून जाऊया. खाली बघून चालायला लागेल, नाही तर मग खाली पडलं तर झालं मग. सो इकडे बाहेर ट्रॉली, म्हणजे ट्रॉलीची ट्रॉली लागलेली आहे. सो इथे आता असा समुद्र भरलेला आहे, जाऊ कुठून समजत नाही, कारण क्रॉप्स तर घातलेले आहेत. जाऊया, तुम्हाला भाई बिंदास आहे. सो आपण सुरुवात काय करूया, इथून करूया आणि तिकडे जाऊया, ठीक आहे. सो मित्रांनो, इथून ते तिथपर्यंत किती ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 ट्रॉली आज आपल्याला इकडे अरुण दत्ता दादाच्या वर्कशॉप मध्ये बघायला भेटते. आणि रिमझिम पाऊस येते. सो ही आहे मित्रांनो एंड ऑफ हिलच्या महाराजाची ट्रॉली, जो की फायनली रिचटेड आहे अरुण दत्ते वर्कशॉपच्या इकडे. आणि या ट्रॉलीचं आपल्याला नाव तर नाही माहिती, कारण नाव तर मंडलचं दिलंय. सो हे खाली असा काय प्रकारचा आता चिखल आहे. सो असं ऑफरोडिंग करून जायला लागतंय. आणि ह्या ट्रॉलीचं पण मित्रांनो नाव नाही दिलंय, बट आपण बघूया. साईडला पण नाही नाव आहे. पाटी पण नाव नाही असणं मला वाटतंय. सो इथे पुढे तर प्लेट दिसते, पण बघूया आता, तिकडे जायला तर भेटत नाही. सो एवढंच काय प्रकारे आता दाखवतो ही ट्रॉली. आणि ही आहे मित्रांनो जे की मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेलं, थांबा एक मिनिट, जो की तुम्हाला लोकांना आपण दाखवलेला लास्ट टाइम, धारावीचा मुंबईचा एकता राजा बोललं तर असा काय प्रकारचा होता लास्ट टाइम. जर तुम्ही लोकांनी लास्ट टाइमचा ब्लॉग नाही बघितला असेल, जाऊन बघू शकता. आणि ही पण एक ट्रॉली आहे, जो की हिचं पण नाव नाही आहे. सो ही मित्रांनो एक ट्रॉली आहे, पण हिचं नाव आता काय आहे ते आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. आणि ही आपण तुम्हाला सांगितली कृष्णनगरच्या राजाची ट्रॉली, जो की इकडे आहे. आणि समोर आता तुम्हाला ट्रॉली दाखवतो. ही समोर त्या दिवशी जी होती ती ट्रॉली आहे. बसंतनगरचा राजा की महाराजा होता, बसंतनगरचा महाराजाची ट्रॉली आहे, जे की या लोकांना झालेली आहे 35 वर्ष. सो आता ह्या ट्रॉलीवरती त्या दिवशी सामान होतं, आता ही ट्रॉली खाली आली. आणि आतमध्ये पण एक ट्रॉली आहे, आणि आतमध्ये मोठा साचा पण आहे. सो चला जाऊया आतमध्ये. आणि इकडनं आता अशा प्रकारचे आता ऑफरोडिंग करूया, ऑफरोडिंग करून जाऊया आतमध्ये. सो हे बघा, इकडे आता ट्रॉली आहे. सो ट्रॉली किती आपण तुम्हाला काउंट पण करून दाखवणार आहे. आणि एवढा मोठा साचा आहे हा गणपतीचा. सो बघूया आता, चला मित्रांनो. इकडे ती जागा आहे जो की अरुण दत्त, मला वाटते ऑफिस बनवणार अरुण दत्त दादा. आणि इकडे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती, जो की आपण तुम्हाला दाखवली त्या दिवशी पण, जो की ह्या साईडला होती. सो ही आता सरळ करून इथे ठेवलेली आहे. आणि आता वर्कशॉपचं काम तुम्ही बघू शकता चालूच आहे ऑलमोस्ट. सो बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय. तर आजचा अपडेट एवढाच बाकी आहे. आणि अजून आता वरती काम चालू आहे पाठीमागे लाईटी बिटीचा. सो आता ह्याचा सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक बघा. सो मित्रांनो, ही जी एंट्री होती, आणि हा जो साचा आहे तो तुम्ही लोकांना आपण दाखवला. आणि इकडे ही ट्रॉली आणि सगळे ट्रॉली. सो हे एवढंच अपडेट होता अरुण दादाचा वर्कशॉपचं. सो आता आपण जाऊया पुढे.
तर मित्रांनो आता आपण आलोय गणेशंकर वर्कशॉपच्या इकडे आणि आज मग आपण इकडे हायवेच्या इथे हायवे नाही रे भाई ब्रिजच्या खाली आहे. तर आता आपण चाललोय आणि अरुणदादा वर्कशॉपची अपडेट तुम्ही लोकांनी बघितलं आपण दाखवली. तो तीच अपडेट होती जी की ट्रॉली वगैरे आली आणि वाट फक्त आगमनाची वेळ आहे की आगमन कधी सुरू होतंय आणि आगमनच्या टायमाला ही पब्लिक कधी इथे यायला भेटतंय. सो अजून वेट आहे. तो वेट लवकर संपणार पण आहे. फक्त 74 डेज बाकी आहे बाप्पाला यायसाठी. आणि इकडे आता गणेश अंकुलचा गेट जो की आपण तुम्हाला इथून आता दाखवू काहीतरी अशा प्रकारचा. सो इकडे 2 ट्रॉली आहे आतमध्ये आणि ही 2 ट्रॉली मित्रांनो कुठची आहे ती आता मला पण नाही माहिती. सो आतमध्ये काम तुम्ही लोक बघू शकता. ऑलमोस्ट ताडपत्री वगैरे लावून झालेलं आहे. तर आता आपण जाऊया इथून फ्रंट गेट वरती. फ्रंट गेट वरनं मग तिकडनं आपण डायरेक्ट पुढे बघूया. सो फक्त एवढाच टाइम आहे जे की लवकर कव्हर होणार. त्यानंतर मग आपल्याला आगमन जोरात बघायला भेटणार आहे. तर जाऊया आता गणेश अंकुलचा फ्रंट गेट करायचं. चला. सो मित्रांनो फायनली वी हॅड रिस्टेड टू काय बोलतात गणेश अंकुल फ्रंट गेट वर्कशॉप. आणि इकडे आहे अमर आर्ट्स जे की आपण तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं. सो आता इथे डिस्प्लेवरती काही मूर्ती आता लावलेली नाही. आतमध्ये सगळ्या मूर्ती आहे. आणि इकडे आहे श्री गणेश चित्रशाला जे की इकडे तुम्हाला त्या दिवशी पण दाखवलेली. तर हे आणि आतमध्ये पण एक मूर्ती आहे जो की तुम्ही बघू शकता आतमध्ये. सो हे आपण नंतर सगळे कव्हर करूया. आता आपण तुम्हाला अपडेट देऊया. सो चला जाऊया. आणि तिकडे छोटा मुलगा समोर दिसत असणार. 2 छोटे मुले जे की हसतात आहे. सो अपडेट देऊया. तर चला. सो इकडे पण आता पाय डुबला. सो इकडे पण आता अशा प्रकारचे आता कारखाना खुललेला आहे. इकडे एक कारखाना आहे आणि इकडे एक कारखाना आहे जे की तुम्ही नाव बघू शकता. आणि इकडे पण कारखाना आहे. सो इकडे जातात तुम्हाला सगळे कारखान्याचे अपडेट तुम्हाला नंतर भेटणार. सो आता आपण समोर जाऊन बघूया तिकडे. तर आता चला जाऊया. मित्रांनो इकडे फक्त 2 ट्रॉल्या आतमध्ये आणि बाकीचं त्या साईडला फाट वगैरे आहेत जे की बनवून ठेवलेले आहे. सो इकडचा अपडेट एवढाच आहे जो की तुम्ही बघू शकता. इथे समोर आता कारखाना बनतोय. तिकडे पण कारखाना बनतोय आणि बाकीचं अपडेट तिकडचं तुम्हाला एवढंच भेटतंय. सो चला जाऊया बाहेर. तो मित्रांनो आपण तुम्हाला लोकांना आजचा अपडेट पूर्ण दिलेला आहे जे की पहिला आहे तो परेल वर्कशॉप. परेल वर्कशॉप मध्ये आपण गेलो. तिकडे तुम्ही लोकांनी बघितलं की ते काम वगैरे चालू होतं. आपण दाखवलं तुम्हाला. दुसरा गणेश अंकुल वर्कशॉप अरुणदादा रस्तेचा वर्कशॉप. तिसरा गणेश अंकुल वर्कशॉप. ते तिन्ही वर्कशॉपचे अपडेट तुम्हाला आपण दिलेले आहे ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा एंडपर्यंत. तो आता आपण जाऊया आपल्या घरी आणि भेटूया एक मस्त ब्लॉग मध्ये. आणि नेक्स्ट ब्लॉग आपला असणार आहे तो थोडासा असणार चांगला आणि त्यानंतरचा जो ब्लॉग आहे ना तो 1 नंबर असणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर आता जाऊन सबस्क्राईब करा. कारण पाद्यपूजनचे ब्लॉग, आगमनचे ब्लॉग आणि काय होतं त्याला दर्शनचे ब्लॉग बघायसाठी. तो तुम्ही लोकांनी लास्ट टाइम बोलतो परवा दिवशी कॅमेऱ्याचा राजाचा आगमन होता जे की ती एकदम ढोल ताशा वगैरे नाही काढलेला. फक्त नॉर्मल सायलेंट मध्ये ती मूर्ती तिकडनं शिफ्ट केली गेली बोटीमध्ये. तिकडनं कॅनडाला बोटीतनं नेणार जी की 45 डेज लागणार. तर आता आपण भेटूया एक मस्त ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहून विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया.